प्रभाग क्रमांक 2च्या या भागामध्ये आज आपण आहोत आणि श्री संत सावता महाराज मंदिराच्या परिसरामध्ये आहे. खरं तर सकाळची वेळ आहे आणि पाहू शकतो की या ठिकाणी अनेक ज्येष्ठ मंडळी हे देवदर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी श्री संत सावता महाराज मंदिरामध्ये या ठिकाणी परिसरामध्ये आपल्याला निवांत बसलेलं पाहायला मिळतं. त्यांच्याशी आपण बोलूयात. कशा पद्धतीच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे आपण मतदारांनी की जेणेकरून त्यांनी कामं केली पाहिजेत. तो उच्च शिक्षित असावा, जनसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला असावा, लोकांमध्ये येणारा जाणारा असावा, सुखदुःखात सहभागी असणारा कसा उमेदवार पाहिजे आपल्याला? काम करणाराच पाहिजे ना आपल्याला. उमेदवार हा काम करणाराच पाहिजे आपल्याला. केलं प्रयत्न तर आहे. दादा, तुमच्या दृष्टिकोनातून नेतृत्व कसं असावं? एक साधे जी नेतृत्व आहे ना का कशा असावं हे आम्हाला समजत नाही, पण जी काम केले आणि काम करणारे त्याला निश्चित ही जनता फळ देणारे त्याला फळ मिळणारच. त्याची खरी सेवा त्याच्या भय नाही जेव्हा हे अशाच पद्धतीने होणारे सगळे. त्याचं जे जी जनतेची सेवा केली त्याला फळ मिळणार आहे. त्यांनी जनतेची सेवा नाही केली त्याला फळ मिळणार नाही. हा, आणि त्याची खरी सेवा आहे त्याचं भयाचं कारणच नाही. जो जनतेसाठी, जनता त्याच्यासाठी. हा असं आहे. आता निवडणूक होती आहे, काय काय कामं झाली आपल्याकडे, काय बाकी आहेत? आधी ती भरपूर झाली, अजून होणारे भरपूर आहेत. पाण्याची समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, अजून काय हे आपलं स्विमिंग पूल नाही आपल्याकडे, त्याची सुविधा पाहिजे महत्वाची. त्या लहान लहान मुलांनी जायचं कुठं पोहण्यासाठी किंवा हे करणार, पैसे घालून तर काही परवडत नाही. स्विमिंग पूल झाला पाहिजे. आपल्याकडे जागा सुद्धा उपलब्ध आहे, पण ती करून घेतली पाहिजे ना पडारी, करायला पाहिजे. आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. काय अपेक्षा इथून पुढे ते होऊ शकतील? होईल किंवा नाही होईल ते कार्यकर्त्यावर होय. तो नगरसेवक येईल त्यांनी करून घेतलं पाहिजे, आपण करणार आहे. नेतृत्व कसं असलं पाहिजे? नेतृत्व काम करणारच पाहिजे ना. प्रभागातलं काम झालं पाहिजे. महत्वाची गोष्ट, तुमच्या घरगुती कामाला किंमत नाही. बरोबर. हा, तुमची घरची कामं किती येतील किती होतील काय सांगतात, पण तुमच्या प्रभागात जी सुधारणा व्हायला पाहिजे ती झाली पाहिजे ना. बरोबर नाही का? असं याच्या आधीच्या तुम्ही बऱ्याच निवडणुका पाहिलेल्या असतील, म्हणजे विधानसभा असेल, लोकसभा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तर त्यावेळेसच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका फरक काय जाणवत? भरपूर फरक येतो होय. आता निवडणुकीला वास आहे, मतदारच पडत त्याच्याशिवाय नाही येत. मजबूत पाहिजे, मजबूत पाहिजे. हा, विनामूल्य मतदान करणारे नाहीच राहिले आता. त्यामुळं कुणाचा विजय होईल नाही सांगता येणार. हा, एवढंच. बाकी काही इथं कोणत्या उमेदवाराला पोषक वातावरण या प्रभाग क्रमांक 2? काय सांगता येईल. सर्वांचेच उत्साह आहे, सर्वांचेच कार्य आहे, सर्वच तोंडावरची मंडळी आहे सगळी. कोणाचं सांगता येईल ना आपल्याला. हा, जनतेला कोणाला निवडून द्यावं? काम का म्हणजे विकास कामं पाहून मतदान केलं पाहिजे, व्यक्तीला का त्याचा पक्ष पाहून मतदान केलं पाहिजे? विकास कामं पाहूनच केलं पाहिजे ना. तुमचं पक्षाला मग मत आहे, स्थानिक पातळीवर पक्षाला काय किंमत असते. हा, तुमचा कार्यकर्ता चांगला असेल तर तुमच्या प्रभागात काम होणार, असे नाही का?